सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव पंकज मुळे. आज आपण पाहणार आहेत युलिप वर्सेस म्युच्युअल फंड. की युलिप बेस्ट आहे का म्युच्युअल फंड बेस्ट आहे, हा प्रश्न खूप साऱ्या लोकांच्या मनामध्ये आहे. तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत पहा. तुमच्या मुलांच्या फ्युचरसाठी, तुमच्या रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी, तुमचं कुठलं ड्रीम जर असेल तर तुम्ही कुठल्या प्लॅनमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे याच्याबद्दलचा हा डिटेल व्हिडिओ असणार आहे. तर व्हिडिओची सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा बघा की ज्या लोकांना म्युच्युअल फंड बद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे, याचे असंख्य व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण बनवलेले आहेत. कशा पद्धतीनं ऍसेट ॲलोकेशन करायचंय, कुठल्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, डेट कुठल्या ठेवायच्यात, पोर्टफोलिओ कसा बनवायचा आहे म्युच्युअल फंडचा, कुठल्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे, हे डिटेल व्हिडिओ म्युच्युअल फंडच्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. आता आपण युलिप बद्दल चर्चा करूया. युलिप म्हणजे काय? युनिट लिंक प्लॅन आहे. युनिट लिंक इन्शुरन्स प्लॅन आहे. याच्यामध्ये काय आहे की तुम्हाला म्युच्युअल फंड सारखेच फंड्स अवेलेबल आहेत. म्हणजे लार्ज कॅप आहे, मिड कॅप आहे, स्मॉल कॅप आहे, बॅलन्स कॅटेगरीचे फंड्स आहेत. म्हणजे म्युच्युअल फंड सारखे सेम याच्यामध्ये पण वेगवेगळे फंड्स आहेत. बघा आता दोघांमधला डिफरन्स जाणून घेऊया. आपण नॉर्मली ज्यावेळेस म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, मी समजा 1,00,000 रुपये म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केले. म्युच्युअल फंडमध्ये काय असतं की मला पैसे कधीही विड्रॉ करता येतात. त्या ठिकाणी जर युलिप जर बघितलं आपण, तर युलिपमध्ये ज्यावेळेस तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करता त्यावेळेस तुम्हाला 5 वर्षाचं लॉकिंग असतं की तुम्ही 5 वर्षापर्यंत विड्रॉ करू शकत नाहीये. बघा आता हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय की तुमच्या मुलाच्या नावावर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे किंवा तुमच्या फ्युचरसाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय. ज्यावेळेस आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळेस काय होतं की आपल्याला लाईफमध्ये काही ना काही अडचणी येतात. त्यामुळे आपण जो फंड इन्व्हेस्टमेंट करतोय, जो SIP करतोय, ते लगेच आपण सेल करतो, विड्रॉ करतो आणि त्या कामाला लावतो आणि परत एकदा SIP चालू करतो. आता जर बघितलं आपण सेबीचा डेटा, तर SIP चालू केलेल्या लोकांनी 3 वर्षामध्ये बंद करणार पर्सेंटेज किती आहे माहिती आहे का? 95% लोक जे आहेत ते 3 वर्षाच्या आधीच SIP बंद करतात. आणि म्युच्युअल फंड हा लॉंग टर्मचा प्रोडक्ट आहे. त्यामुळं इन्व्हेस्टमेंट करताना थोडंसं बंधन पण असणं गरजेचं आहे. त्यामुळे हे 5 वर्षाचं जे लॉकिंग आहे ना, हे 5 वर्षाच्या लॉकिंगमुळं आपण यातनं पैसे विड्रॉ करू शकत नाही आणि आपल्याला जे गोल अचीव्ह करायचंय ते करण्यासाठी मदत होते लॉकिंगमुळं. बघा दुसरा अजून वेगळा फॅक्टर काय की याच्यामध्ये ज्यावेळेस आपण म्युच्युअल फंडमध्ये करतो की त्यावेळेस आपल्याला कुठल्याही प्रकारचं इन्शुरन्स कव्हर नाहीये. म्हणजेच काय की आपण 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट केले, आपल्याला काही झालं तर आपल्या फॅमिलीला जे 1,00,000 रुपयाचे काही वाढलेले पैसे असतील ते सगळे पैसे आपल्या नॉमिनीला मिळतात, फॅमिलीला मिळतात. पण त्या ठिकाणी युलिपमध्ये काय होतं माहितीये का की तुम्ही समजा 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट केलेत आणि तुम्हाला समजा जर काही झालं तर ह्यातली जी रक्कम आहे, जी काही वाढलेली रक्कम असेल आणि त्याच्या 10 टाइम्स तुम्हाला इन्शुरन्स कव्हर मिळतं. म्हणजेच काय, 1,00,000 रुपये जर तुम्ही इन्व्हेस्ट केले आणि समजा तुमचे त्यामध्ये 50,000 रुपये वाढले तर तुम्हाला 1,50,000 रुपये ते झाले आणि त्याच्या परत 10,00,000 रुपये तुम्हाला ॲडिशनल मिळतात. आणि ही जी सगळी अमाऊंट आहे जवळपास 11.5 लाख रुपये अमाऊंट तुम्हाला तुमच्या नॉमिनीच्या खात्यावर येऊन जाते. तुमच्या जी फॅमिली आहे ती सिक्युअर राहते जरी काही भविष्यामध्ये झालं तर. हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. कारण की आत्ता जर बघितलं आपण तर लाईफस्टाईल एवढी फास्ट झालेली आहे, त्यामुळे प्रत्येकाला आपल्या फॅमिलीचा विचार करणं, इन्शुरन्समध्ये पैसे इन्व्हेस्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे बघा, काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न येईल की सर तुम्ही इन्शुरन्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका असं म्हणलेलं असंख्य व्हिडिओमध्ये. तर ते पण खरं आहे की इन्शुरन्समध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्ही बघितलं नाही पाहिजे, पण ते कुठल्या प्लॅनमध्ये की जे गॅरंटेड रिटर्न वाले जे आहेत की LICचे जे प्लॅन आहेत की त्याच्यामध्ये गॅरंटेड रिटर्न मिळतं, किंवा तुम्ही ICICI बघा, ॲक्सिस बघा, कुठलाही प्लॅन घ्या की त्याच्यामध्ये गॅरंटेड रिटर्न हा शब्द येतो ना, तिथं तुम्ही लक्षात घ्यायचं की तुम्हाला 5-6% रिटर्न मिळणार आहेत. आणि हे जे रिटर्न मिळणार आहेत 5-6% ते गॅरंटेड तुम्हाला मिळणार आहे. ते तुम्हाला FD मध्ये सुद्धा मिळू शकतात. त्यामुळे ट्रेडिशनल प्लॅन आहेत, याला आपण कधीही मार्केटिंग करत नाहीये, हे कधीही लोकांना इन्व्हेस्टमेंट करा म्हणून सांगत नाहीये. बघा हा प्लॅन मी तुम्हाला का सांगतोय, युलिपमध्ये इन्व्हेस्ट करा, कारण की याच्यामध्ये जे आपण पैसे इन्व्हेस्ट करणार आहेत ना, जसं म्युच्युअल फंडमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीचे फंड्स आहेत ना, त्यातच पैसे जाणार आहेत. म्हणजे शेअर मार्केटमध्येच तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे. फक्त ॲडिशनल काय की एक इन्शुरन्स कव्हर मिळतंय 10 टाइम्स. जर तुम्हाला काही झालं तर तुमची फॅमिली त्याच्यामुळं सिक्युअर होऊ शकते. आत्ता जर बघितलं आपण तर इन्शुरन्स कव्हर आपल्याला घ्यायचं आहे तर तुम्हाला इन्कम प्रूफ लागतं, बाकी सगळ्या गोष्टी आहेत. पण युलिपमध्ये ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता तर ऑटोमॅटिक तुम्हाला एक इन्शुरन्स कव्हर मिळतं त्याच्यामध्ये. आता बघा किती मिळणार आहे, 10 टाइम्स म्हणजे खूप झालं नाहीये, पण म्युच्युअल फंडपेक्षा तरी तुम्हाला जास्त इथं रिटर्न मिळतं. बघा अजून एक त्याच्यामध्ये फायदा जर बघितला आपण की स्टॉक मार्केटमध्ये पैसे कुणी कमवलेत की ज्या लोकांनी वेळ दिलेला आहे. म्युच्युअल फंडमध्ये कुणी पैसे कमवलेत ज्या लोकांनी टाइम दिलेला आहे, लॉंग टर्मसाठी ज्यांनी विजन ठेवलेलं आहे, अशा लोकांनीच पैसे कमवलेत. शॉर्ट टर्मवाले 2 वर्ष, 1 वर्ष, 8 महिने, 9 महिने यांसारखी म्युच्युअल फंड नाहीये. त्यांनी FD करायला पाहिजे. लिक्विड फंडमध्ये आपण लिक्विड फंडवर व्हिडिओ बनवलेत. कॉर्पोरेट बॉन्ड फंड आहे की तिथं 7-8% रिटर्न मिळतात, तिकडे पैसे लावायचे.
म्युच्युअल फंडमध्ये ज्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्यांनी काय करायचंय, लॉंग टर्मचा विजन ठेवायचा आहे. 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्षाचं ज्यावेळेस आपण विजन ठेवतो त्यावेळेस आपल्याला तिथं बेनिफिट होतं. अजून एक महत्वाची गोष्ट आहे बघा, की म्युच्युअल फंडमध्ये किंवा युलिपमध्ये तुम्ही कधी पैसे कमवताल, की ज्यावेळेस तुम्ही थोडीफार अमाऊंटनं टॉपअप करत राहताल. बघा आता म्युच्युअल फंडमध्ये काय आहे, की तुम्ही पैसे कधीही विड्रॉ करू शकता. युलिपमध्ये काय आहे, तुम्हाला बंधन आहे 5 वर्षाचं, की तुम्ही 5 वर्ष तरी पैसे विड्रॉ करू शकत नाहीये. प्लॅन जे असतात युलिपचे ते 10 वर्षाचे, 15 वर्षाचे, 20 वर्षाचे आहेत. तुम्ही याच्यामध्ये कितीही टर्ममध्ये पैसे इन्व्हेस्ट करू शकता आणि विड्रॉ तुम्हाला फक्त 5 वर्षानंतर मिळणार आहे. तर अशा पद्धतीने आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट येतो तो आहे टॅक्स बेनिफिट, की म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन 1 वर्षाच्या आधी जर तुम्ही विड्रॉ केलं तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन 20% लागणार आहे. लॉंग टर्म कॅपिटल गेन किती लागणार आहे, जवळपास 12.5% म्युच्युअल फंडमध्ये लागणार आहे. त्याच ठिकाणी युलिपमध्ये तुम्ही 2.5 लाख रुपये जर इन्व्हेस्टमेंट केले, म्हणजे प्रीमियम तुम्ही जर दरवर्षी भरला, तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा रिटर्नवर 1 रुपयाही टॅक्स लागणार नाहीये. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती युलिपमध्ये इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या लोकांसाठी आहे. आणि ज्यावेळेस लॉंग टर्मसाठी आपण करतो, की चार्ट बनवतो, की या दोन्ही फंडचे ज्यावेळेस आपण कंपॅरिझन करतो आणि लॉंग टर्मचं विजन धरतो ना, त्यावेळेस आपल्याला युलिपमध्ये आणि म्युच्युअल फंडमध्ये पण काय असा जास्त डिफरन्स तुम्हाला रिटर्नमध्ये जाणवणार नाहीये. असंख्य याच्याबद्दलचे आम्ही डेमो दिलेले आहेत, प्रेझेंटेशन दिलेलं आहे. आता बघा, की लोक म्हणतील की बाबा युलिपमधले जे फंड्स आहेत त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे, ते फंड म्युच्युअल फंड सारखेच रिटर्न देतात का? त्यांच्यासाठी मी तुम्हाला सांगतो की बघा, आता सध्या तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की हे जे काही फंड आहेत ना, हे मिड कॅप कॅटेगरीमधले फंड्स आहेत, काही स्मॉल कॅप कॅटेगरीमधले, काही वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत इथं बघा. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 5 वर्षाचे ॲव्हरेज रिटर्न आहेत. तुम्ही बघू शकता ही फंडची लिस्ट आहे बघा. आदित्य बिर्लाचा एक फंड आहे, त्यांनी 5 वर्षामध्ये जवळपास 27% ॲन्युअल रिटर्न दिलेलं आहे. पुन्हा अविवाचा लाईफ पेन्शन PSU आहे, त्यांनी 22% रिटर्न दिलेलं आहे. त्याच्यानंतर PNB मेट लाईफचा मिड कॅप फंड आहे, 21% रिटर्न दिलेलं आहे. म्हणजेच काय बघा, हे इंडसइंड बँकेचं आहे, त्यानंतर ॲक्सिस बँकेचं आहे, खूप सारे इथं वेगवेगळ्या कंपन्यांचे युलिप प्लॅन आहेत. आणि ह्यांचे जर रिटर्न बघितले तर काही रिटर्न तर म्युच्युअल फंडपेक्षा बेटर आहेत. बघा आता इथं 10 वर्षाचे रिटर्न आहेत बघा. आदित्य बिर्लाचा जो फंड आहे त्याने 19% रिटर्न दिलेले आहेत. म्हणजे 10 वर्ष ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे त्यांना दरवर्षी जर आपण ॲन्युअलाइज रिटर्न बघितले तर 16%, 15% तुम्हाला इथं दिसत असेल. सगळे म्हणजे 15च्या वरच आहेत रिटर्न दिलेले. त्यामुळं म्युच्युअल फंड सारखं तुम्हाला बेनिफिट मिळू शकतं. ॲडिशनल गोष्टी काय मिळत आहेत, इन्शुरन्स मिळत आहे, टॅक्स बेनिफिट मिळत आहे, त्याच्यानंतर तुमचा जे गोल अचीव्ह करण्यासाठी पेशन्स पाहिजे, सगळ्या गोष्टींचं तुम्हाला बेनिफिट मिळू शकतं. बघा आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की सर कुठल्या प्लॅनमध्ये, कुठल्या युलिपमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, कारण मार्केटमध्ये असंख्य आहेत. ICICI आहे, ॲक्सिस आहे, त्यानंतर PNB आहे, त्याच्यानंतर अविवा आहे, त्याच्यानंतर आदित्य बिर्ला आहे, अशा बजाज आहे, अशा असंख्य युलिप प्लॅन सेल करणाऱ्या कंपन्या. तर याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट कुठली आहे? अशा लोकांनी खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही SMS करू शकता, व्हॉट्सअपला मेसेज करू शकता, तुम्हाला योग्य ते सजेशन दिलं जाईल. याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा नफा कमवायचा नाहीये. जे जेन्युइन प्लॅन आहेत याच्याबद्दलचं तुम्हाला मी सजेस्ट करेल, त्याच्यामुळे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. आणि ज्या लोकांनाही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे अशा लोकांनीही त्या नंबरवर, किंवा त्यांचा जो ऑलरेडी जर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट असेल, त्यांचा पोर्टफोलिओ जर मॅनेज करायचा असेल, रिव्ह्यू करायचा असेल, अशा लोकांनाही त्याच नंबरवर मेसेज करू शकता व्हॉट्सअपला. तुम्हाला ते फंडचं रिव्ह्यू करून देईल आणि त्याच्यामध्ये कुठले ॲडिशनल फंड ॲड करायचे आहेत का याच्याबद्दलही आपण डिस्कस करूया. तर अशाच नॉलेजेबल कॉन्टेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ नक्की शेअर करा.